हिंगोलीत जरांगे पाटलांची सभा झाली। नेहमीप्रमाणेच सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला, तरीही जरांगे पाटलांची हवा ओसरत चालली आहे का अशी चर्चा होते। या चर्चेचं कारण आहे जरांगे पाटलांचा व्हायरल होणारा एक व्हिडिओ। या व्हिडिओत लोकांची गर्दी नसल्याचं पाहून जरांगे पाटील आयोजकांना सुनावताना दिसतायत। तुम्ही लोकांना सांगितलं नाही का असाही प्रश्न विचारतायत। दुसरीकडे माध्यमांमधून देखील जरांगे पाटलांच्या पूर्वी इतक्या बातम्या प्रसिद्ध होताना दिसत नाहीयेत। जरांगे पाटलांच्या बातम्यांची स्पेस अधिवेशन, नवाब मलिक, 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल या बातम्यांनी घेतली। थोडक्यात प्रश्न आहे तो जरांगे पाटलांची हवा ओसरत चालली का? आणि आता जरी हवा ओसरत नसेल तरी त्या दिशेने हालचाली सुरू झाल्यात का? सरकारने स्ट्रॅटेजीपूर्वक जरांगे पाटलांचं महत्त्व कमी करण्यास सुरुवात केली आहे का? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। जरांगे पाटलांची हवा ओसरत चालली असं म्हणण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे 4 महिन्यांचा काळ आणि होम ग्राउंड बाहेरचे दौरे। एखाद्या गोष्टीचं बातमी मूल्य किती काळ टिकतं यावर आंदोलनाची दिशा ठरत असते। महाराष्ट्राच्या इतिहासात याचं उत्तम उदाहरण म्हणून गिरणी कामगारांचा लढा पाहता येतो। गिरणी कामगारांच्या लढ्यामुळे दिल्लीपर्यंत हादरे बसले होते, पण जसा जसा या आंदोलनाचा काळ वाढत गेला तसं तसं आंदोलन संपत गेलं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांना देखील अशा आंदोलनाचा कंटाळा येऊ लागतो। सुरुवातीला ज्या आवेशात लोक आंदोलनात सहभागी होतात त्याच आवेशात अंतर पडू लागतं। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यात सुरुवात झाली। सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आता डिसेंबरचा निम्मा महिना म्हणजे सुमारे 3.5 महिन्यांपासून जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या व मागण्यांच्या बातम्या चर्चेत आहेत। साहजिकच हळूहळू या बातम्यांचा देखील टीआरपी कमी होत जातो, ज्यामध्ये माध्यमांकडील चर्चा कमी होऊ लागतात। हाच फॅक्टर जरांगे पाटलांच्या आंदोलनात दिसून येतोय। जरी 24 डिसेंबरची तारीख जरांगे पाटलांनी दिली असली तरी मागील दोन्ही उपोषणात जरांगे पाटलांनी वेळच वाढवून घेतली आहे। आताही तसंच होईल हे सार्वत्रिक मत तयार होताना दिसतंय व त्यामुळे आंदोलनाचं ट्रॅक्शन कमी होतंय। दुसरी गोष्ट म्हणजे या टप्प्यात जरांगे पाटलांचे जे काही दौरे आहेत ते होम ग्राउंडच्या बाहेरचे दौरे आहेत। अगदी मराठा मूक मोर्चाचा इतिहास सांगायचा तर मराठा मूक मोर्चामुळे महाराष्ट्रातलं वातावरण देखील तापलं होतं, पण अखेरच्या काळात या मोर्चाचं महत्त्व कमी झालं। विशेषतः विदर्भात या मोर्चाचा प्रभाव दिसून आला नाही। जरांगे पाटील देखील कोकण, विदर्भ असे दौरे आखतायत। विदर्भात कुणबी समाजाचं प्राबल्य पाहता जरांगे पाटलांच्या सभेला लाखोंची गर्दी होईल का हा प्रश्न आहे। होम ग्राउंड बाहेर होणार हे दौरे आणि सभा कमी गर्दीच्या आणि कमी प्रभावाच्या ठरताना दिसतायत। साहजिक त्याची चर्चा सोशल मीडियावर होत असल्याने जरांगेंच्या एकूण सभांचा जोर उतरत असल्याची चर्चा होते। जरांगे पाटलांची हवा कमी होते असं म्हणता येऊ शकतं। याचं दुसरं कारण म्हणजे सरकारची स्ट्रॅटेजी। पहिल्या टप्प्यात जरांगे पाटलांना कमी समजण्याची चूक शिंदे फडणवीस सरकारला महागात पडल्याचं बोललं गेलं। आता मात्र सरकारकडून जी काही कृती आणि धोरणं आखली जात आहेत त्यामुळे जरांगे पाटलांची हवा कमी होते असं म्हणायला स्कोप राहतोय। एकतर सरकारने टिकणाऱ्या एसईबीसी आरक्षणाचा मुद्दा अधोरेखित करण्यास सुरुवात केली, सोबतच ईडब्ल्यू आरक्षणावर पाणी सोडावं लागू शकतं असं सांगत ईडब्ल्यूएसचा किती टक्के मराठा समाजाला फायदा होतो ते सप्रमाण दाखवून देण्यास सुरुवात केली। याचा इम्पॅक्ट म्हणजे जरांगे पाटलांच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये देखील मतभेद निर्माण होताना दिसले। स्वतंत्र आरक्षण हाच आरक्षणाचा योग्य पर्याय असल्याचं मत होऊन एक वर्ग या आंदोलनापेक्षा वेगळी भूमिका मांडू लागला। दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी पातळीवर देखील जरांगे पाटलांच्या मागण्या सरसकट मान्य होतीलच असं धोरण सरकारने स्वीकारलं नाही। सरसकट ओबीसी हा शब्द सरकारकडून कधीही वापरण्यात आला नाही। शिवाय आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे देखील मागे घेण्यात आलेले नाहीत। काल फडणवीसांनी देखील विधानसभेत गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असं सांगितलं। शिवाय आंतरवली सराटी येथे पोलिसांवर देखील हल्ला झाल्याचं ऑन रेकॉर्ड स्पष्टीकरण देण्यात आलं। ऋषिकेश बेद्रे या व्यक्तीवर देखील कारवाई करण्यात आली। हा व्यक्ती रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। तसेच तो राजेश टोपे व शरद पवारांना भेटल्याचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेत। या व अशा प्रकारच्या गोष्टींमुळे जरांगे पाटलांना सर्वसामान्यांना पाठिंबा आहे हे परसेप्शन दूर होत यामागे विरोधी पक्षाचं राजकारण आहे हे परसेप्शन बिल्ड होताना दिसू लागलं। थोडक्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राजकारणाची सांगड घालण्यात आली। इथे जरांगे पाटलांच्या भूमिका देखील कारणीभूत ठरू लागल्या। जरांगे पाटील देखील जिथे जात तिथल्या नेत्यांवर राजकीय कमेंट करू लागले। थेट राजकीय लोकांविरोधात भूमिका घेत गेल्याने अंतिम राजकारण हेच उद्दिष्ट असल्याचं मत तयार होण्यास मदत होऊ लागली। जरांगे पाटलांची हवा कमी होते असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनचा मुद्दा। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासंबंधित सरकारने हालचाली सुरू केल्यात। याचाच एक भाग म्हणजे 2 दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन बाबत झालेली सुनावणी। अद्याप क्युरेटिव्ह पिटिशन मंजूर होणार का नाही याचं उत्तर मिळालं नसलं तरी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाली तर मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनाची संपूर्ण हवा संपुष्टात येऊ शकते। कशी तर क्युरेटिव्ह पिटिशन मंजूर झाल्यास मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात स्टँड होईल। त्यामुळे वाट पाहू पण स्वतंत्र आरक्षण घेऊ असा पर्याय मराठा समाजासमोर उभा राहील।
याउलट जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी झाल्यास पुन्हा मराठा प्रवर्गात जाता येणार नाही. अशावेळी स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निकाल काय लागतो हे पाहणं मराठा समाजाला संयुक्तिक वाटेल. तसं झाल्यास जरांगे पाटलांच्या ओबीसी प्रवर्गाच्या मागणीतली मूळ हवाच निघून जाईल, लोकांचा पाठिंबा कमी होताना दिसेल. या 3 महत्त्वाच्या कारणांशिवाय जरांगे पाटलांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. जरांगे पाटलांना आपल्या मागण्यांचा अकॅडमिक पाठपुरावा करता येत नाही, अशा अनेक गोष्टींचा संदर्भ दिला जातोय. अर्थात सध्या तरी जरांगे पाटलांची हवा पूर्णपणे ओसरली आहे असं म्हणता येत नसलं तरी तशी सुरुवात झाली असं म्हणायला पुरेसे संदर्भ मात्र मिळताना दिसून येत आहेत. तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटलांची हवा ओसरत चालली आहे का? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.